लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? महिलांच्या खात्यात 3,000 रुपये एकत्र येणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अजूनही मार्च महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. एप्रिल महिना सुरू होऊन 20 दिवस उलटले आहे. अजूनही मार्च महिन्याचा GR आला नाही. यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मार्च महिन्याचा GR कधी येणार? वितरण कधी होणार? आणि एप्रिलचा हप्ता त्यासोबत एकत्र येणार का? तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा GR येत नाही तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचं वितरण होत नाही. तर सगळ्यात अगोदर GR आला पाहिजे, त्यानंतरच वितरण होतं लाडक्या ताईंनो. मग GR कधी येणार? तर बघा, येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये GR येईल असं मला वाटत आहे. त्याचं कारण म्हणजे ज्या वेळेस फेब्रुवारी महिन्याचं वितरण होणार होतं त्यावेळेस मार्च महिन्याच्या 24 तारखेला GR आला होता. म्हणून मला असं वाटतं की याही वेळेस एप्रिल महिन्याच्या 24 तारखेपर्यंत GR येईल. आणि जर GR किंवा वितरणाच्या संदर्भात कुठलीही अपडेट आली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, म्हणून काळजी करण्याची गरज नाही. पण मी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती करत आहे की लवकरात लवकर 21व्या हप्त्याच्या संदर्भातला GR काढावा आणि लवकरात लवकर मार्च महिन्याचा 21वा हप्ता वितरित करावा. कारण 2 ते 3 महिन्यापासून वितरणाला प्रचंड उशीर होत आहे. म्हणून मी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याचं वितरण करावं. आणि मित्रांनो, अनेक सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळून 3,000 रुपये खात्यात जमा होणार. पण महत्वाचं म्हणजे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकत्रित दिले गेले नाहीत. म्हणून अशा चर्चावरती विश्वास ठेवू नका. आणि लाडक्या बहिणींनो, अशा बातम्या आल्यानंतर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत आलेला आहे की एकाच महिन्याचं वितरण होणार आहे आणि तसंच ते घडत गेलेलं आहे. म्हणून याही वेळेस एकाच महिन्याचं वितरण होणार आहे. 3,000 रुपये मिळणार नाहीत लाडक्या ताईंनो, तुम्हाला एकाच महिन्याचं वितरण होणार आहे. ते पण तुम्हाला मार्च महिन्याचंच वितरण होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये येणार आहेत. आणि लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याच्या वितरणाच्या वेळेस मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की अशा बातम्यावरती विश्वास ठेवू नका. पण सरकारने दोन्ही हप्ते एकत्रित दिले तर आनंद होणार आहे. जर सरकारने यावेळेस 2 हप्ते एकत्रित दिले तर पुढील हप्त्याचं जे वितरण होणार आहे ते वेळेवर होऊ शकतं. म्हणून सरकारला हे पण मी विनंती करतो की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित द्या आणि पुढील जे वितरण होणार आहे ते वेळेत करा. तर लाडक्या बहिणींनो, आज इथंच थांबूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि या योजनेबाबत तुम्हाला काही अडचणी असतील तर कॉमेंट्स करून नक्की विचारा. धन्यवाद.